बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि मस्त असं गरमागरम काहीतरी खायची इच्छा झाली। सोयाबीन होतेच घरात, म्हटलं चला आता सोयाबीनचे आपण कटलेट बनवूया। म्हणून मी इथे सोयाबीन घेतले, हे गरम पाण्यामध्ये मीठ घालून एक अर्धा तास भिजत ठेवले, किंवा मग पटकन करायचे असेल तर आपण हे उकळून सुद्धा घेऊ शकतो। ते हाताला सोसवेल इतकं थंड झालं की मग त्याचं पिळून असं पाणी काढलं आणि हे सगळे सोयाबीन पाण्यातनं वेगळे करून घेतले। आता याला आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचंय, म्हणून मग याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। आता हे सोयाबीन ग्राइंड करताना ना अगदी फाईन करायचे, खूप असं जाडसर ठेवायचं नाही। त्यामध्ये चवीसाठी मी घालते आलं, लसूण आणि मिरची। आल्याचा अर्धाच इंच तुकडा होता, बाकी मिरची आणि लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता हे छान असं ग्राइंड करून घेतले, हे पहा मस्त असं पेस्ट झाली त्याची। आता याला एका बाउल मध्ये काढून घेते। हे सगळं या बाउल मध्ये काढून घेतलं की मग आता त्यामध्ये घालूया बारीक कापलेला कांदा। हा एक मोठा साईजचा कांदा आहे, तो अगदी बारीक कट करून घेतलाय। कोथिंबीर घेतली बारीक कट करून। पावडर मसाले पाहूया, त्यामध्ये घेतली जिरे पावडर, हळद, आमचूर पावडर किंवा चाट मसाला, लाल मिरची पावडर आणि धने पावडर। आता याला बाइंडिंग येण्यासाठी मी इथे घेत आहे बेसन पीठ। हे बेसन पीठ न भाजता घेतलेले, आपण भाजून घेतलं तरी चालणार आहे। सगळ्यात आधी 2 चमचे घेतले मी बेसन पीठ आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले। आता हे बेसन पीठ आहे ना, आता आपण मिक्स करतोय, मिक्स करताना आपल्याला अंदाज येतो की बाइंड होतोय का चांगलं। आता यामध्ये मी गरम मसाला सुद्धा घातलेला आहे, पण एडिटिंग करताना कुठे गायब झालं काही कळलंच नाही, पण असो तुम्ही घाला नक्की। तर मला या आणखी 2 चमच्यांची गरज लागली बेसन पीठची, त्यामुळे मग मी आणखी हे 2 चमचे म्हणजे एकूण हे आपले 4 ते 4.25 चमचे आपण बेसन पीठ इथे वापरलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे पहा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता याच्या ना आपण या अशा टिक्कीत सुद्धा करू शकतो। मग ह्या टिक्कीत सुद्धा तुम्ही ऑइल फ्राय पण करू शकता किंवा शॅलो फ्राय पण करू शकता। पण मला ना इथे शीख कबाब असतात ना चिकनचे, तसे हे सोयाबीनचे कबाब बनवायचे, त्यामुळे मी इथं ही चॉपस्टिक घेतली। आता त्याला ऑइल लावून घेऊया। आता आपल्याला एकच लागते, म्हणून ही जी दुसरी आहे हिला आपण बाजूला ठेवून घेऊया। तर जर चॉपस्टिक तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी पेन्सिल घेऊ शकता किंवा पेन घेऊ शकता। आता हे बॅटर मी घेतलेलं आहे इथे आणि त्याला आता एक लांबट असा शेप देऊन घेते। आता या गोळ्याच्या बरोबर मध्यभागातून ही चॉपस्टिक आपल्याला पलीकडून काढून घ्यायची। हे पहा, ही अशी आपण यामध्ये रुतवून घेतलीये चॉपस्टिक आणि त्याला आपल्या या 5 बोटांनी असं लांबट करून घ्यायचं। हे पहा, हे असं। आता ही इझी निघून आली आहे आणि त्याच्या मध्यभागी बरोबर होल झालेला आहे। आता हे आपण असेच सगळे शीख कबाब, सोयाबीन शीख कबाब बनवून घेऊया। आता हे शीख कबाब सुद्धा आहे ना, मी आता तरी शॅलो फ्रायच करणार आहे, पण तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही याला ऑइल फ्राय सुद्धा करू शकता। हे थोडेसे आपल्याला हेल्दी वे मध्ये बनवायचे आहेत, म्हणून मी याला शॅलो फ्राय करते। अगदी कमीत कमी तेलाचा वापर करण्याचा प्रयत्न इथे करते। तर आता इथे मी 1 पळी तेल घेतलेलं आहे। आता हे सगळे जे आपले शीख कबाब आहेत ना, हे याच्यामध्येच आपल्याला फ्राय करून घ्यायचे। तेल आता गरम झाले, गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि सगळे सोयाबीन कबाब आपल्याला यावरती ठेवून घ्यायचे। आता पलटी करण्याची काही गरज नाहीये, पॅन फक्त असा थोडासा फिरवला ना, मागे पुढे केला ना, तर हे सगळे व्यवस्थित सगळ्या बाजूने भाजले जातात। हे पहा, हा मस्त सुंदर कलर आलेला आहे। आता याला पटकन आपण पुदिन्याच्या चटणी बरोबर, कांदा लिंबू बरोबर आणि पुदिन्याच्या पानांसोबत सर्व करूया। आता यावरतून मी घातले चाट मसाला आणि लिंबाचा रस, म्हणजे मला तरी हे असंच कॉम्बिनेशन आवडतं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसेही हे कबाब ट्राय करू शकता। आणि हे शीख कबाब केले, मग ते चिकनचे असोत, मटनचे असोत किंवा सोयाबीनचे असोत, त्याच्यासोबत पुदिन्याची चटणी पाहिजे म्हणजे पाहिजेच। त्याशिवाय त्याचं कॉम्बिनेशनच अर्धवट आहे। हे हेल्दी शीख कबाब तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा आवडतील आणि मुलांना सुद्धा आवडतील। मुलांच्या टिफिन साठी सुद्धा हा एक हेल्दी ऑप्शन ठरेल, नक्की ट्राय करा।
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।